हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझा आवाज येतोय का नाही मला माहीत नाही. तर आजचा ब्लॉग तुम्हाला माहिती आहे काय, आज आपण बनवणार आहे रेसिपी. तर आम्ही चाललेलो आहे आता चिकन घेण्यासाठी. तर चिकन घेऊया आणि कधी जाऊया, रेसिपी काय आहे तुम्हाला समजेल. तर चिकन घेतलेले आपण, आता जाऊया आणि रेसिपी बनवूया. मी नाही बनवणार आहे रेसिपी, सना बनवणार आहे रेसिपी, तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, मी चिकन घेऊन आलेलो आहे. तर आता बघूया सना काय नक्की बनवणार आहे. काय बनवणार आहे तुम्ही? चिकन टिक्का. चिकन टिक्का बनवणार आहे. तर चला करायचं सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहे चिकन टिक्का. तर सगळ्यात आधी मी चिकन साफ करून घेतलेलं आहे व त्यामध्ये मी 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकत आहे. जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला याची फक्त लिस्ट सांगत आहे. मी सांगितल्याप्रमाणे तसेच तुम्ही यामध्ये मसाले टाका, म्हणजे सोप्या पद्धतीत. सगळ्यात आधी मी धना पावडर 1 चमचा टाकत आहे. त्यानंतर लाल मिरची पावडर 1 चमचा टाकत आहे. यामध्ये मी 1 पाव चिकन टिक्का टाकलेला आहे. त्याचसोबत मी चिमूटभर तीळ टाकत आहे आणि चिमूटभर कसुरी मेथी टाकत आहे. त्याचसोबत मी अर्धा लिंबू त्यामध्ये पिळलेला आहे. तुम्ही पण मी टाकल्याप्रमाणे सगळे मसाले टाकून घ्या आणि यामध्ये सगळं मिक्स करून घ्या, जेणेकरून टिक्का खूप चवदार लागेल. मसाला चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे, तर आपण याला थोड्या वेळ फ्रीज मध्ये मॅग्रेट होण्यासाठी ठेवूया. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी आपण बनवणार आहे आगरो ब्रँडच्या मार्बल ओव्हन टोस्टर ग्रिलर मध्ये. याला सोप्या भाषेमध्ये ओटीजी सुद्धा म्हणतात. त्याचसोबत आपल्याला एक मॅन्युअल मिळते, कशा पद्धतीने आपल्याला ऑपरेट करायचं आहे यामध्ये दिलेलं आहे. तर याच्यासोबत अटॅचमेंट मध्ये मिळते ग्रिल रॅक, ज्याला तुम्ही 2 वेगवेगळ्या ठिकाणी लावून याचा वापर करता येतो. याच्या मदतीने वेगळ्या साईजची रेसिपी तुम्ही बनवू शकता. यानंतर बेकिंग ट्रे मिळते, ज्याला तुम्ही इझिली वॉश करू शकता. तर यासोबत एक रोटरी रॉड मिळतो, ज्याला क्लिप्स दिलेल्या आहेत. त्याच्या मदतीने जेवण बनवताना जे बनवत आहात ते यामध्ये फिट करायचं आणि हे ओव्हन मध्ये लगेच फिट होऊन जाते आणि हे फिरत राहते. त्याच्यासोबत काढण्यासाठी किंवा घालण्यासाठी हँडलिंग मिळतो. याचं झाकण खूप इझी ओपन होते व तुम्ही हातातून झाकण सोडल्यास ते लगेच पडत नाही आणि ते थांबते. कंट्रोल पॅनलवर सगळ्यात आधी आहे टेम्परेचर सिलेक्टेड नोब, ज्याला तुम्ही 100 सेल्सिअस ते 250 सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर करू शकता. दुसरा आहे रोटरी फंक्शन, ज्याच्या मदतीने तुम्हाला ओव्हन मधील कोणता हीटर ऑन झाला पाहिजे आणि कोणता हीटर ऑफ झाला पाहिजे हे समजते. आणि तिसरा आहे टायमर, ज्यामध्ये 60 मिनिट पर्यंत तुम्ही टाइम सेट करू शकता. तर एवढंच नाही, या ओटीजीला 1 इयर मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी पण आहे. तर चला रेसिपी सुरू करण्याच्या अगोदर मी ओटीजीला प्री हीटला लावते. तर चला, आपला चिकन टिक्का मॅरिनेट झालेला आहे. या टिक्क्याला चॉप्स मध्ये टाकून घेऊया. तर यामध्ये चिकन टिक्क्याला एक पीस आपण त्यामध्ये टाकून घेऊया. तर टिक्क्या बनवण्यासाठी मी बेकिंग ट्रेचा यूज करत आहे. तर मी डायरेक्टली बेकिंग ट्रे मध्ये आपले टिक्का ठेवणार आहे. तर याला मी आता बटर लावून घेत आहे, कारण की यामुळे आपल्याला हा क्रिस्पी छान टिक्का लागत असतो. ओटीजी प्री हीट झालेला आहे, तर आपण बेकिंग ट्रेला मध्ये ठेवूया. टेम्परेचरला मी 250 डिग्री सेल्सिअस वर ठेवत आहे व हीटर मोडला मी दोन्ही साईडने हीटर चालू होतील त्यावर ठेवला आहे आणि टायमर 20 मिनिटावर लावला आहे. तर पॉवर ऑन असल्यामुळे जसं तुम्ही टायमर सेट करतात ओटीजी स्टार्ट होतो. तर याला मी आता बाहेर काढून पुन्हा बटर लावत आहे. बटर लावण्या अगोदर मी याला थोडं पलटून घेत आहे. तर याला मी पुन्हा ओटीजी मध्ये ठेवत आहे व 10 मिनिटावर टायमर लावत आहे. अशा प्रकारे आपला टिक्का रेडी झालेला आहे. तर चला आपण याला प्लेट मध्ये काढूया. तुम्ही बघू शकता किती छान क्रिस्पी चिकन टिक्का रेडी झालेला आहे. हे सगळं श्रेय जात आहे आपल्या आगरो ब्रँडच्या मार्बल ओव्हन टोस्टर ग्रिलर ओटीजीला. तर आता आपण बेकिंग ट्रेला लगेच वॉश करून घेऊया. तर अशाच प्रकारे तुम्ही ओटीजीला थंड झाल्यानंतर कोरड्या कपड्याने पुसून घेऊ शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण अशा छान छान रेसिपी बनवायची असेल तर ओटीजीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जा आणि लगेच बाय करा. तर मित्रांनो, आता नाश्ता तर करून झालेला आहे. तर आता मी कपडे बदलतो आणि आता आपल्याला जायचंय थेट स्विमिंग पूलमध्ये. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, मी तयार झालोय आता आणि मी आसिम आणि शहानवाज आम्ही 3 जण निघालेलो आहे आता स्विमिंग पूलमध्ये.
तर बघूया, आपल्याजवळ टाइम खूप कमी आहे, एकदम टाइम संपत आलाय. तर चला निघूया, बघूया तिथं काय होतंय. आलोय ना आपण, चलो. मिलिंगी ना एंट्री, चल. सगळे एकत्रच असतील ना? हा. 5 वाजताची बॅच आहे. 5 वाजताची आहे का? अच्छा. 5 बजे. आताच घंटा भेटणार का आपण? नाही 5 बजे, 5:45 वाजे म्हणजे. तर मित्रांनो, बघितलं तुम्ही, आता आपल्याला चिठ्ठी कुठे गेली? चिठ्ठी सांडू नका. नाही, चिठ्ठी मी खिशात टाकली. हा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला चिठ्ठ्या मिळाल्यात. आणि आपलं जे टायमिंग आहे ते टायमिंग आहे 5 वाजताचं. 5 वाजल्यापासून जे सुरुवात होणार ते आपल्याला 5:45 वाजेपर्यंत, म्हणजे 45 मिनिटं आपल्याला पाण्यामध्ये मज्जा करायला मिळणार आहे. सारखी बॅच घेईन ना, सारखी सेवा इथे होती. तर आपले काहीच नको बोलाय, काहीच बोलाय नको. बघूया आता पुढे कसं कसं होतंय. आता अर्धा तास आम्हाला काहीतरी टाइमपास वगैरे करावं लागेल. बघूया, इकडे तिकडे फिरतो, काय 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 आहे. बघू शकता किती जण इथे जमलेले आहेत. प्रत्येक जण आंघोळीसाठीच आलेला. एक 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 इथं आपल्याला पार्टनर मिळाले. बघूया, आतमध्ये आता गेल्यानंतर आपल्याला समजेल की नक्की आतला नजारा कसा आहे. बघूया आता, हळूहळू हळू भरपूर जण आलेली तिथं, गर्दी जमलेली. बघूया आता गंमत काय झाली माहिती आहे का? तर आम्ही येताना अंडरपॅन्ट वगैरे काहीच आणलं नाही, टॉवेल पण नाही आणलं. आता बघूया, आसिम आणि शहानवाज गेलेले टॉवेल आणण्यासाठी. बघूया आता काय होतंय. आसिम म्हणत होता, आसिम इथून भरपूर वेळा येऊन जातो, पण त्याने भरपूर वेळा म्हणजे इथं त्याला दिलेलं नाही आहे. म्हणजे काय होतं, आपण जर आपल्या घरची जर अंडरपॅन्ट वगैरे घेऊन आलो तर इथं एंट्री देत नाहीत. ते म्हणतात तुमच्या अंडरपॅन्टमध्ये इन्फेक्शन असेल, त्याच्यामुळे आता त्यांना पाठवलंय मी. आता गेलेले आणण्यासाठी टॉवेल आणि अंडरवेअर वगैरे घेऊन येतील. बघूया, सगळेजण थांबलेले तसे इथं. असे म्हणत होता आपल्याला की इथे अंडरपॅन्ट वगैरे आपल्याला मिळून जाते, पण आता कुठे मिळते काय माहिती. तो म्हणतोय की समोर जो स्टॉल लागलेला आहे इथं तुम्हाला दिसत असेल, तर या स्टॉलमध्ये तर हा तर बंद आहे. मग कसं काय करणार, काय समजत नाही आता. बघूया, तरी घरची एक अंडरपॅन्ट आणायला सांगितली त्यांना. बघूया आता काय काय करतायत, तसं समजेल. काय घेऊन आलेत बघा पिशवीत. सगळ्यांनी इथं ना सॅक बिग घेतलेले आहेत. थांबा, तुम्हाला सगळं दाखवतो. सगळ्यांनी सॅक आणले तर आलेत पिशवी. अरे पण पिशवी कोण आणतं? आपण स्विमिंग पूलला आलोय का, नदीवर ओढ्यावर आलोय पोवायला? चिंडीवर आलोय का? आईच्या गावात. आता फोन फोन घरी फोन लावतो आता सणाला. आई ग, लय अवघड लोक आहेत बाबा खरंच. हेलो, हाँ मुझे एक बात बोलो, हम नदी नाले में पौने गए क्या? नाही. तो फिर ये थैली क्यों दे लिया हमको ऐसे? यह सब लोग है ना छोटे छोटे सैग बैग ऐसे लेके आए ले, हम थैली लेके रुको क्या? ओपन दे ले मिकू. ऊपर क्या बोलता, ऊपर से वो कि मैं बोलता था टावेल लो, तुमने ले उन्हें लिए नहीं, वो झूठ बात करता है. टॉवेल नहीं वाला, टॉवेल लू नको, वाइस गिल्ले कपड़े पहनने के. देखो वो बोल रहा है, अरे फिरने को तुमको समझा नहीं क्या, हम दूसरे के भरोसे पर रहते. आओ पर हमको क्या मालूम क्या लाने का क्या नहीं. आए कुछ छोटे छोटे बच्चे आए ले चड्डा चुड्डा लेके थाईलैंड के अंदर. अभी देखो फिर तुम क्या देखो, खोलो टावेल ले और रखो वहाँ. अवघड विषय, क्या कर रहा है? थैल्या दे ले रहा हो. ठीक है, हाँ. बॅग दे बोला तो पप्पा कोण ते चालले. अवघड आहे. कोणाची चुकी मानत नाही. ते मी गेलो असतं ते परवडलं असतं. आता मी नाही घेणार. माझं टॉवेलच नाही त्याच्यात, तुम्हाला दोघांना आणले. टॉवेल कितीला आहे तुम्ही? मी ओल्ले कपडे घालतो. एक फाट्याला आणि एक आजच्या. तू पण सोडून दे.
अरे बापरे, तुम्ही इज्जत घाला की मान्य होले यहाँ पे. पटेला नाही काढचे पटेला पप्पान दे आणि आजच्या संधी दिली. हाँ ना. अच्छा फिर मेरे वास्ते द्यायला. अच्छा मेरे वास्ते. चलेगा. पहले मैं आंग पूछूंगा फिर तू पूछ. पटेल नको. डेंजर रे. अरे आपके पास इतने अच्छे अच्छे मेरे ख्याल से ना अपन नहीं ना फिर से यहाँ पे आना नहीं करके मेरे ख्याल से द्यायला आपले को ऐसा इज्जत घालाने को. इथे इथे लहान लहान मुलं येत आहेत. दादा तुम्ही ब्लॉगर आहे का? दादा तुम्ही ब्लॉगर आहे का? ब्लॉगर आलाय पिशवी घेऊन. टी व्ही पिवळ्या कलरची. ब्लॉगर ब्लॉगरचा साथीदारच पकडला आता ही. आपण नाही बघा माझ्या टावेल नाही कशाला बघा. तूच पकडायचं आता, पर्याय नाही त्याला. किती वेळ राहिलाय आता? आता टायमिंग होत आलेलं आहे आपलं. एक 10 मिनिट राहिलेत. बघूया आपण. लिव खांदे पे. एका गोष्टीचा आनंद झाला की आमच्यासारखेच आम्हाला पिशवी घेऊन बघायला मिळाले. एक जण आलेले आहेत, त्याच्यामुळे आहे आमच्या जोडीला मेंबर आलेले आहेत. त्याची खुशी झाली आता आम्हाला. बघूया आता जेव्हा जीव आलाय आता आमच्या. नाहीतर आम्हाला लय लाज वाटत होती. म्हटलं की आता या पिशवी घेऊन हातामध्ये कसं जायचं. हा ना, भरपूर जण आलेले तसे पिशव्या घेऊन. नाही नाही, आपण काही वेगळं नाही करत. आपण जमान्यासोबतच चाललोय. HMT नोकिया नाही, आपण आयफोनच आहे. आपण सगळ्यांच्या सोबत चाललोय. आहे का नाही? कधी येतोय टायमिंग, कधी न बसलोय. अवघड काम आहे, अवघड. इकडच्या साईडला लेडीज आहेत. लेडीजांचं वेगळं आहे. इथून तिकीट फाडून आय थिंक इकडून का कुठून रस्ता आहे तिकडूनच काय म्हणतो. पण पार्टिशन वेगवेगळे. मेल वेगळे, फिमेल वेगळे. त्याच्यामुळे इथे लेडीज वगैरे पण येतात. लहान मुले, स्त्रिया सगळ्यांचं आहे. छान आहे. असं सिटीमध्ये या अशा गोष्टींचे ॲक्टिव्हिटी भरपूर राहतात. मग त्याच्यामुळे सिटीला जास्त वाव देतो. कारण इथं आता तुम्ही बघू शकता लहान लहान मुले आहेत, मुली आहेत. आपल्या तिकडे गावाकडे लहान मुलींना ना त्यांना पोहता येतं ना काही करता येतं. तसं सिटीमध्ये तसं नसतं. सिटीमध्ये मुलींना सुद्धा प्रत्येक जो मुलगा करतो ती मुलगी इथं करतेच. तो एक फायदा असतो सिटीमध्ये. आणि याचंच आपलं कारण आहे की आपण सिटीमध्ये याच्यासाठी शिफ्ट झालोय की नेहमी ट्रेंडसोबत चालत राहण्यासाठी. म्हणजे जे आता जनरेशन आहे, ज्या पद्धतीचं एज्युकेशन मिळतं ते गावाकडे एज्युकेशन मिळतच नाही. किती असू द्या, कोणी काही म्हणून द्या, गाव असं तसं नाही. सिटीमध्ये जे एज्युकेशन मिळतं आणि ज्या लेवलचे मुलांचे माइंड बनवले जातात त्या पद्धतीनं गावाकडे नाही. त्याच्यामुळे आणि मी माझ्यावरून आम्ही आमच्या एज्युकेशनवरून पण आम्ही तो डिसिजन घेतलेला. त्याच्यामुळं आज हे बघून डिसिजन चांगलं वाटतंय की हा बाबा आपण चांगला आणि बरोबर डिसिजन घेतलेला आहे. बघूया आता, आपली मुलं अजून तर लहान आहेत. हळूहळू ज्या वेळेस मोठी होतील त्या प्रकारे आपण अशा मोठमोठ्या ॲक्टिव्हिटीज, परत खेळण्यामध्ये कशामध्ये त्यांना रस आहे त्या पद्धतीने आपण त्यांना एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करणार. बघू घे शॉवर घे. येतो का नाही? चला शॉवर वगैरे घेऊया. तू जा तिथं, शॉवर घे. घेऊया शॉवर आता. पिशवीचा बंद तुटून गेला. आपले धुमले क्या? चला भाऊ चला अवतार चांगला उडून गेला आमचा. रुक ना या पिछले क्या मजा आली का? हा मग एक नंबर. माझा रोज मजा येतो आली. मी.
तिथे शूटिंग काढायला वेळ नव्हता भरपूर, लगेच आपलं वेळ संपून जातो त्याच्यामुळे. वो स्कूटी ले रे पिच्छे उनको. भरपूर जण अजून, आता नवीन बॅच सुरू होईल. पास वगैरे पण घेऊन असतात इथे मध्ये. बसो काय लागत. भावी कार्यकर्ता, भावी कार्यकर्ता. चला 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 बसा. बसू का? काम करत लिहिलो म्हणजे चला आता आम्ही निघून जातो. हो धरून बसून का, एकदम बोवा करू नका. हा नाहीतर आमची निघल वालात. जाऊन द्या इकडून. चला, तर अशा प्रकारे आमचं आंघोळ पाणी वगैरे सर्व झालेलं आहे. आता जाऊया घरी. घरी जाऊया, चहा पाणी पिऊया. भरपूर मज्जा आली, लय मजा आली. उलट लय पिशवीची पण भरपूर मजा आली. नंतर आम्हाला पाठवून गेलो. पिशवीचा बंद पण भाटून गेला. खूप मजा आली इथं. बघूया आता घरी जाऊन काय आला हवाय. पिशवी का दिली होती समोरासमोर विचारूया आपण. काय इज्जत घालवायचा प्रयत्न आपला चालू होता, इज्जतीवर वार का केला गेला आपल्या. बघूया. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आलो आपण जाऊन मस्तपैकी, केस वगैरे ओलीच आहेत अजून, त्याला आता सुकवण्यासाठी वरती आलोय. मस्त वारं सुरू आहे, यामध्ये सुकून जातील आणि जरा हेअरस्टाईल वगैरे पण चांगली पडून जाईल. ते व्हिडिओ वगैरे जास्त बनवता नाहीत आले आपल्याला, कारण व्हिडिओ बनवायचं की मजा करायची, त्याच्यासाठी जास्त व्हिडिओ बनवले नाहीत, थोडेफार बनवले. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.